Hello students, I am Dr. Kalpit Ganesh Matre, Assistant Professor in Botany at Arts, Commerce and Science College, Lanza. Today my topic of presentation is very interested topic Ayurvedic Pharmacopoeia of India. This topic has been included in the syllabus of second year BSc SYBSc Botany paper 3 in the unit Pharmacognosy. So let's start a very interesting topic known as Ayurvedic Pharmacopoeia of India. First of all, we will see the detailed information about the introduction of Pharmacopoeia, introduction to Ayurveda, introduction to ancient Indian medical system, introduction to Charak Samhita and Sushrut Samhita. This topic is basically related with ancient medicinal plants used by those people for their regular curing of different types of diseases, because at that time there were no clinics, no doctors, so people used to cure diseases with the help of medicinal plants, and that knowledge of medicinal plants is the introduction of our topic Ayurvedic Pharmacopoeia of India. In this image you can see a picture at the left side. The picture is of Acharya Charak, who has written a very interested book in the Ayurveda known as Charak Samhita. The image of book is shown in the middle, and at the right hand side a page in Pali language written by Acharya Charak is also given. So let's start about the introduction of Charak Samhita, because this is the basic of our topic Ayurvedic Pharmacopoeia of India. So can you guess what type of picture is this? You must have guessed that this is the picture of our ancient education system, where Rushi Muni or Acharya, nowadays we can call Acharya as teacher. Teacher is there and he is teaching something to the students. This is same like our new generation teaching, like students come to the classes, colleges, attend lectures, teacher teaches the students with particular topic. So just try to understand this picture in details, and for this I will use Marathi language. याच्यामध्ये छानसं आपल्याला दिसतंय पूर्वीच्या काळचं शिक्षण पद्धती कशी असायची. पूर्वीच्या काळी राजा असेल, राणी असेल, त्यांचे मुलं असतील, राजकुमार कोणी असेल तरी त्यांना कुठेही शाळा कॉलेजेस असं उपलब्ध नव्हतं. सगळ्यांना शिक्षण घेण्यासाठी काय करावं लागत होतं पूर्वीच्या काळी? ऋषीमुनींकडे दूरवरती 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन राहायला लागायचं. दिवसभर तिकडची कामं करायची, जेवण सगळं करायचं, साफसफाई वगैरे करायची, गुरुजींकडून ज्ञान घ्यायचं, गुरुजी शिकवतील ते आत्मसात करायचं, आणि असं 10 वर्ष 12 वर्ष आश्रमामध्येच आपण सर्व ज्ञान घेत राहायचं. अशी पूर्वीची शिक्षण पद्धती होती. आणि मग एकदा का आपलं सगळं आश्रमातलं शिक्षण पूर्ण झालं की मग गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची आणि आपापल्या परत राज्यामध्ये येऊन आपलं काम सुरू करायचं. अशी एकंदरीत पूर्वीची पद्धत होती. असंच सहजच आपण जाऊयात काही 5,000 ते 10,000 वर्षापूर्वीच्या काळामध्ये, ज्यावेळेला अशीच शाळा भरली होती छानपैकी. आचार्य शिकवत होते, गुरुजी शिकवत होते विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या राजांचे राजपुत्र वगैरे त्याच्यामध्ये विद्यार्थी होते. आणि एक चरक नावाचा मुलगा सुद्धा तिथे एक राजकुमार होता, जो त्या आश्रमामध्ये 10 वर्ष 12 वर्षापासून शिक्षण घेत होता. शेवटला मग 12-15 वर्ष झाली, चरकचं सगळं शिक्षण वगैरे पूर्ण झालं आणि आता आपापल्या घरी जायची वेळ आली. त्यावेळेला असं एक रीत होती की घरी जाताना गुरुदक्षिणा म्हणून गुरुवर्य जे मागतील ते गुरूंना द्यायचं आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा निरोप घ्यायचा. सो चरकनी आपल्या गुरूंना विचारलं की गुरु 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष तुम्ही मला खूप ज्ञान दिलं, मी आता ज्ञानाने संपूर्ण परिपूर्ण झालेलो आहे, तर आता मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? गुरूंनी थोडासा विचार केला आणि त्याला सांगितलं की मला अशी एखादी वस्तू आणून दे
जिचा या जगात कोणालाही उपयोग नाही आहे. चरकला वाटलं चला एकदम सोपी अशी आपल्याला गुरुदक्षिणा मागितलेली आहे, अशी काय आपल्याला सहज वस्तू मिळून जाईल की जी काय कोणामध्ये जगामध्ये कोणालाच उपयोगी नाही आहे. पटकन चरकने विषय ठरवलं की आपण जायचं, कुठेतरी वस्तू शोधायची जी कोणाला उपयोगी नाही आणि वस्तू घेऊन यायची. चरक अशा वस्तूच्या शोधामध्ये बाहेर पडला. बाहेर गेल्या गेल्या त्याला झाडाची तुटलेली सुकलेली फांदी दिसली. ती फांदी त्याला लक्षात वाटलं की अरे ही तर फांदी आता सुकलेली आहे, पडलेली आहे, ही काय कोणाच्या उपयोगाची नाही आहे. आपण पटकन घेऊयात फांदी आणि गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून द्यायला जाऊयात. फांदी उचलणार तेवढ्यामध्ये एक म्हातारी आली आणि ती फांदी घेतली. चरकने नीट बघितलं तर त्या म्हातारीकडे अजून बरीचशी सुकलेली लाकडं वगैरे तिने गोळा केलेली होती. त्या लाकडांमध्ये सुकलेली फांदी तिने ठेवून दिली. चरकच्या लक्षात आलं की हे सगळं जळाऊ लाकूड म्हणून ती म्हातारी गोळा करते आणि आत्ताची आपण जी कुठच्याही उपयोगाची नाही अशी फांदी समजत होतो, ती सुकलेली फांदी ह्या म्हातारीने घेतलेली आहे. याचा अर्थ जळाऊ लाकूड म्हणून ही सुकलेली फांदी आहे. त्याचा पहिलाच प्रयत्न आहे तो असफल ठरला आणि त्याला पहिल्या प्रयत्नातच अशी वस्तू मिळणार होती जिचा कोणाला उपयोग नाही, पण ती मिळवण्यास तो असमर्थ झाला. ठीक आहे, चला आपण थोडंसं पुढे जाऊयात असा विचार करत करत मग चरक थोडंसं पुढे जायला लागला. चालत राहिला. एका ठिकाणी गेल्यावरती दमला म्हणून एखाद्या तळ्याच्या काठाशी पाणी प्यायला बसला. तेवढ्यामध्ये त्याला छानसे असे वेगवेगळ्या आकारांचे दगड दिसले तळ्याच्या आसपास. त्याने विचार केला दगड आहेत, हे तर काय कोणाच्या उपयोगाचे नसणार आहेत, चला आपण दगड घेऊयात आणि आपल्या गुरुजींना गुरुदक्षिणा म्हणून देऊन टाकूयात. तेवढ्यात एक माणूस तिथे आला आणि ते दगड सगळे उचलायला सुरुवात करायला लागला. चरकला लक्षात आलं की हे माणूस दगड उचलतोय म्हणजे याचा काहीतरी उपयोग असणार आहे. मग चरकच्या लक्षात आलं की हा जो माणूस आहे त्या दगडांना वेगवेगळ्या प्रकारचे आकार देणार आहे, त्याच्यापासून शिल्प तयार करणार, त्याच्यापासून कोरीव मूर्ती तयार करणार आहे. दुसरासुद्धा चरकचा प्रयत्न असफल ठरला. त्याला वाटलं की दगड आहे, याचा काय कोणाला उपयोग नाही आहे, आपण गुरुदक्षिणा म्हणून गुरूंना देऊन टाकूयात. असंच करत करत चरक 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने, वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष असा फिरतच राहिला चरक. पण त्याला 5-6 वर्षाच्या प्रवासात अशी कुठचीही गोष्ट सापडली नाही जिचा उपयोग कोणालाच या जगामध्ये होत नाही आहे. मात्र चरकने एक छान गोष्ट केली. 5-6 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या ज्या वस्तू त्याला सापडल्या, ज्या ज्या वस्तूंचा उपयोग नाही असं त्याला वाटत होतं आणि नंतर त्याला लक्षात आलं की यांचा उपयोग आहे, असं त्याने सगळं लिहून ठेवलं छानपैकी आपल्याकडे. आणि 6 वर्ष झाल्यानंतर मात्र तो थकला. त्याच्या लक्षात आलं की आता या जगात अशी कोणतीही गोष्ट आपल्याला मिळणार नाही आहे जिचा उपयोग नाही आहे. झाडं, फांद्या, पानं, फळं, फुलं, प्राणी, पक्षी, दगड, धोंडे, माती हे सगळं ना सगळं कधी ना कधी कोणाच्या तरी उपयोगासाठी येणाऱ्याच गोष्टी आहेत. आणि मग चरकने ठरवलं की आपण आश्रमात जाऊन गुरूंची माफी मागूयात आणि ही गुरुदक्षिणा मी पूर्ण करू शकत नाही, मला परत दुसरी गुरुदक्षिणा द्या असं सांगूयात. 6 वर्षानंतर चरक पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आला. गुरुवर्यांना सांगितलं की गुरुवर्य, मी 6 वर्ष फिरलो भरपूर ठिकाणी, पण मला कुठचीच अशी वस्तू मिळाली नाही आहे की जिचा उपयोग नाही आहे. मला वाटलं भरपूर झाडं आहेत, त्यांचा उपयोग नाही आहे, त्यांची पानं फळं आणूयात, पण काही पक्षी फळं खातात, काही लोकं फळं खातात, काही जण जळाऊ लाकूड वापरतात, काही लोक आजार झाला की औषधी वनस्पती म्हणून झाडं वापरतात. असंच पानं, फळं, फुलं, दगड, धोंडे सगळ्या जेवढ्या गोष्टी मी 6 वर्षात बघितल्या त्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी उपयोग होतो आहे. त्यामुळे मी आपली ही गुरुदक्षिणा पूर्ण करू शकत नाही आहे, मला पूर्णपणे अपयश आलेलं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे अशी एखादी गोष्ट जिचा जगात कोणालाच उपयोग नाही आहे ती मी आपल्याला घेऊन येऊ शकलो नाही, तरी मला माफ करा, क्षमा करा आणि मला दुसरी गुरुदक्षिणा द्या. हे ऐकल्यावर गुरुवर्यांनी सांगितलं ठीक आहे, मग तू असं कर, आता जे काय 6 वर्ष फिरलास आणि ज्या ज्या गोष्टी वस्तू तुला असं वाटले की ह्या सगळ्या उपयोगाच्या आहेत ते सगळं तू छानपैकी लिहून काढ आणि त्याचं एक संहिता तयार कर, त्याचं एक पुस्तक तयार कर आणि ते मला दे. चरकला लगेच छान वाटलं, कारण चरकने 6 वर्षामध्ये जे त्याला बघितलं होतं ज्याचा उपयोग नाही असं वाटलं होतं, पण लोकांकडनं त्याला कळलं की ह्यांचा उपयोग, या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या होत्या आणि ते लिहून ठेवलेलं लगेच पुस्तक त्याने आपल्या पिशवीतून काढलं आणि गुरुजींना सादर केले की गुरुजी, 6 वर्षांमध्ये जे मी बघितलं आहे, ज्याचा माणसाला उपयोग आहे ते सर्व या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. मग त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून ते पुस्तक गुरुवर्यांना अर्पण केलं. त्याच पुस्तकाला मग गुरुजींनी नाव दिलं चरक संहिता आणि हे आत्तापासून 5000 वर्षांपूर्वीचं आयुर्वेदामधलं सगळ्यात प्राचीन पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी वनस्पती,
पानं, फळं, फुलं, वेगवेगळ्या झाडांच्या साली, दगड, धोंडे, वेगवेगळी खनिजं, माती यांचा औषधी उपयोग कसा आहे ते समजून सांगितलेलं. आणि हीच चरक संहिता म्हणजेच आपल्या आयुर्वेदाची 5,000 वर्षांपूर्वीची सुरुवात झाली. And today's topic is Ayurvedic Pharmacopoeia of India. So now you must have realized why I have told you this story, because topic name is Ayurvedic Pharmacopoeia of India. So it is related with Ayurveda, and this story of Charak Samhita is also related with Ayurveda. So Charak Samhita is the first Indian book which has been published before 5,000 years, and it is the most important compiled work of Ayurveda. So this is the picture of Charak Rishi. You can see, I will zoom the picture. Maharshi Charak, काल ईसा 200 years, इसवी सन पूर्व 200 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आणि याच चरक संहितापासून मग पुढे आयुर्वेदा औषधी वनस्पती याला सुरुवात झाली. So let's start our today's topic, Ayurvedic Pharmacopoeia of India. In this slide you can see 3 images are there. The Ayurvedic Pharmacopoeia of India, red color and blue color, and below that it is written Ministry of Ayush. Ayush stands for AY for Ayurveda, U for Unani, S for Siddha, and H for homeopathy. So Ayurvedic Pharmacopoeia India is an initiative of Ministry of Ayush. So what is Ayurvedic Pharmacopoeia of India? It is abbreviated as API, Ayurvedic Pharmacopoeia of India, API. So Ayurvedic Pharmacopoeia of India, it is a legal book or document of Government of India. It contains information about the use of medicinal plants and their formulations. It also contains methods of drug preparation. So गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आयुष मंत्रालयाने एक लीगल डॉक्युमेंट, एक बुक पब्लिश केलेलं आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत आयुर्वेदिक फार्माकोपॉइया ऑफ इंडिया. मागच्या स्लाईडमध्ये इथे फोटोग्राफ्स दिसत आहेत, ज्याच्यामध्ये पुस्तकाचं फ्रंट पेज कसं असणार आहे ते दिलेलं आहे. सो आजपर्यंत भरपूर सारी औषधी वनस्पती लोक वापरतात, तर त्या औषधी वनस्पतींना एक लीगल बेस देण्याचं काम मिनिस्ट्री ऑफ आयुष यांनी केलेलं आहे. आणि भारतामध्ये जेवढ्या औषधी वनस्पती आहेत, ज्या प्राचीन कालखंडापासून औषधीमध्ये वापरल्या गेलेल्या आहेत, वेगवेगळे रोग बरे करण्यास वापरलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं कंपायलेशन करून त्यांची सगळ्यांची माहिती बनवून एक छानसं पुस्तक तयार केलेलं आहे. एक पुस्तक म्हणता येणार नाही आहे, त्याच्यामध्ये 30 ते 40 पुस्तकांचा हा सेट आहे. आयुर्वेदिक फार्माकोपॉइया ऑफ इंडिया पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे 36 व्हॉल्यूम्स आहेत त्यांचे. आणि या 36 व्हॉल्यूम्समध्ये भारतात सापडणाऱ्या सगळ्या औषधी वनस्पतींची माहिती एकदम डिटेल्समध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेलं आहे. सो आयुर्वेदिक फार्माकोपॉइया ऑफ इंडिया म्हणजे लीगल बुक और डॉक्युमेंट पब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विच कंटेन्स ऑल द इन्फॉर्मेशन about the use of medicinal plants, their formulation, drug preparation, and so many aspects of Ayurvedic medicinal plants. So arrangement of data in Ayurvedic Pharmacopoeia of India. Now you all know that Ayurvedic Pharmacopoeia India is a legal book which shows or which contains information about different types of medicinal plants. Now we will proceed ahead and see the details of arrangement of data in Ayurvedic Pharmacopoeia of India. म्हणजे हे जे पुस्तक आहे 36 व्हॉल्यूम्सची जी सिरीज आहे, त्याच्यामध्ये डेटा कसा अरेंज केलेला आहे वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा, त्याची सिस्टीम काय आहे ती आता आपण या पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. सो द फर्स्ट पार्ट ऑफ द इन्फॉर्मेशन अबाउट मेडिसिनल प्लांट इज कॉल्ड ॲज नेम ऑफ द ड्रग. ज्या औषधी वनस्पतीची माहिती दिलेली असेल त्याचं संस्कृतमधलं नाव इथे सगळ्यामध्ये पहिल्यांदा दिलेलं असणार आहे. जसं वेगवेगळ्या भाषांमध्ये एखाद्या झाडाला भरपूर सारी नावं असतात, पण आयुर्वेदा म्हटलं आपण की पूर्वीचं आयुर्वेदा सगळं संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं असायचं, आणि
तीच संस्कृत भाषा बेस म्हणून या पुस्तकामध्ये वापरण्यात आलेली आहे. आणि झाडाची जी काय माहिती या पुस्तकात दिलेली असते त्याची सगळ्यात सुरुवात जी असणार आहे, स्टार्टिंग जी असणार आहे ती कशाने असणार आहे, नेम ऑफ द ड्रग, अँड द नेम ऑफ दॅट ड्रग इज ऑलवेज गिवन इन संस्कृत लँग्वेज. सो द नेम गिवन ऑन द टॉप ऑफ ईच मोनोग्राफ ऑफ ड्रग is in Sanskrit as mentioned in the Ayurvedic classics and or in the Ayurvedic formulary of India. These names have been arranged in English alphabetical orders. The Latin name, or we can also call it as botanical name or taxonomic name or taxonomical nomenclature. So the Latin name of each drug is found as authenticate scientific literature has been provided in the monograph in the introductory paragraph. The official name will be the main title of the drug and its scientific name will also be considered as legal name. नावाच्या नंतर मग छोटंसं इंट्रोडक्टरी पॅराग्राफ असणार आहे. उदाहरणार्थ आपण असं म्हणूयात की आवळा हे नाव आहे, किंवा चिंच नाव असणार आहे एखाद्या झाडाचं, किंवा एखादं आयुर्वेदिक झाड असणार आहे, चंदन म्हणूयात आपण, आडुळसा म्हणूयात. तर ते नाव त्याचं संस्कृतमध्ये दिलं की त्याच्यानंतरचा जो पार्ट असणार आहे त्या पुस्तकातला त्याला आपण म्हणणार आहोत इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. सो ईच मोनोग्राफ बिगिन्स विथ अन इंट्रोडक्टरी पॅराग्राफ which indicates the part, scientific name of the drug in Latin with short description about its habit, distribution and methods of collection if any available. सो झाडाविषयी एकदम सिम्पलमध्ये थोडक्यात छोटीशी माहिती असणार आहे. कोणता पार्ट नक्की औषधामध्ये वापरणार आहोत, कारण दरवेळेला अख्खं झाडच औषधामध्ये वापरतील असं नसणार आहे. जसं आडुळसा सगळ्यांना माहिती आहे, खोकला झाला की आडुळसा वापरतात. व्हिटॅमिन सी बॉडीमधलं कमी झालं की आवळा वापरणार आहेत. सो प्रत्येक औषधी वनस्पती कधी अख्खंच्या अख्खं झाड वापरत नाहीत. काहीचं पान वापरणार आहेत, काहीचं फळ वापरणार आहेत, काहीचं मूळ वापरणार आहेत, काहीचं खोड वापरणार आहेत, काहीचं फूल वापरणार आहेत, काहीच्या बिया वापरणार आहेत. सो कोणता नक्की पार्ट याच्यामध्ये औषधाचा वापर करणार आहोत त्याची इन्फॉर्मेशन या इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये दिलेली असेल. त्या झाडाचं हॅबिट, वेदर इट इज हर्ब, श्रब, ट्री, क्लाइंबर, लायना, आणि ते जर झाड आपल्याला गोळा करायचं असेल तर कसं गोळा करायचं, मेथड ऑफ कलेक्शन, अशा वेगवेगळ्या गोष्टी इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये इथे दिलेल्या असतात. पुढचं असणार आहे सिनॉनिम्स. सिनॉनिम्स म्हणजे त्याला असणारी इतर नावं, आपण मराठीत म्हणू शकतो टोपण नावं. एखाद्याला नाव असतं कल्पित आणि त्याला कोणतरी हाक मारणार, कल्प्या, पप्या, बाब्या, बबलू, चंदू. सो ही जी आहेत ती काय असतील, सगळी कल्पितची टोपण नावं असतील. तसं झाडालासुद्धा एखादं व्हॅलिड नाव असणार आहे, बॉटॅनिकल नाव, आणि आणखीन त्याला भरपूर वेगवेगळे सिनॉनिम्स असणार आहेत. सो सिनॉनिम्स ऑफ ईच ड्रग ॲपिअरिंग इन ईच मोनोग्राफ इन संस्कृत, इंग्लिश, हिंदी, उर्दू अँड अदर इंडियन रिजनल लँग्वेजेस have been mentioned as found in the classical text आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडिया. म्हणजे एखादं झाड आहे आडुळसा, तर महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये त्याला आडुळसा म्हणतात, पण भारताच्या इतर राज्यांमधल्या प्रत्येक भाषेमध्ये त्या झाडाला काय नाव असणार आहे. उदाहरणार्थ केरळामधलं नाव, तामिळमधलं नाव, मल्याळममधलं, गुजरातीमधलं, हिंदीमधलं, मराठी, इंग्लिश, अशा भारतातल्या 16-17 भाषांमध्ये त्या झाडाचं काय नाव असणार, हे सगळं इथे सिनॉनिम्सच्या अंतर्गत मेन्शन केलेलं असणार आहे. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या दुसऱ्या राज्यामधला माणूस आयुर्वेदिक फार्माकोपॉई ऑफ इंडिया घेत असेल त्यावेळेला त्याला आपल्या भाषेमध्ये त्या झाडाला काय म्हणतात हे सुद्धा सिनॉनिम्समध्ये बघितलं की त्याला लक्षात येणार आहे. सिनॉनिम्सच्या नंतर असणार आहे ओडर अँड टेस्ट. प्रत्येक झाडाची, प्रत्येक फळाची, पानाची, फुलाची एक पर्टिक्युलर चव असते आणि प्रत्येक झाडाला एखादा छानसा वास असणार. जसं चिंच म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येणार आहे याची चव कशी असणार आहे, आंबट असणार आहे. आवळा म्हटलं की लगेच चव कशी असणार आहे, तुरट असणार आहे. तसंच प्रत्येक झाडाच्या पार्टचा वास हा एक वेगळा असणार आहे. तर एखाद्या झाडाचा, औषधी वनस्पतीचा टेस्ट कशी असणार आहे, ओडर कसं असणार आहे, हे सगळं याच्यामध्ये सेक्शनच्या अंतर्गत ओडर अँड टेस्ट या सेक्शनच्या अंतर्गत छानपैकी मेन्शन केलेलं असेल. आणखीन इतर डिटेल्स, अदर डिटेल्स सच ॲज प्युरिटी, आयडेंटिटी, वेट्स, केमिकल कन्स्टिट्युएंट्स, डोसेज, फॉर्म्युलेशन्स आर ऑल्सो गिवन. जसं आपण बघितलं की झाडाचं नाव, छोटंसं डिस्क्रिप्शन, त्याचे कोणते पार्ट्स यूज करणार, त्याच्यासोबतच प्युरिटी, आयडेंटिटी, वेट्स, केमिकल कन्स्टिट्युएंट्स, म्हणजे त्या झाडामध्ये कोणते कोणते केमिकल्स आहेत,
डोसेज ज्याचा औषधी वनस्पती म्हणून आपण उपयोग करणार असेल तर त्याचा डोस किती असायला पाहिजे, फॉर्म्युलेशन्स म्हणजे या झाडापासून आत्तापर्यंत काय औषधं तयार केलेली आहेत का, याची सगळी माहिती ही छानपैकी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि हे पुस्तक म्हणजेच काय असणार आहे, अधिकृत ऑफिशियल लीगल डॉक्युमेंट असणार आहे भारत सरकारचं, ज्याच्यामध्ये भारतामध्ये सापडणाऱ्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची इत्थंभूत माहिती अगदी डिटेल्समध्ये दिलेली असणार आहे. आणि ज्या पुस्तकाला आपण म्हणणार आहोत आयुर्वेदिक फार्माकोपॉइया ऑफ इंडिया. आयुर्वेदिक म्हणजे इट इज रिलेटेड 100% विथ आयुर्वेदा. आणि आयुर्वेदाची सुरुवात आजपासून 5,000 वर्षांपूर्वी झाली, ज्यावेळेला चरक संहिता, सुश्रुत संहिता अशा पुस्तकांची निर्मिती केली गेली. सो आयुर्वेदाशी रिलेटेड म्हणून आयुर्वेदिक. फार्माकोपॉइया, फार्माकोपॉइया म्हणजे एखादं असं पुस्तक ज्याच्यामध्ये वनस्पतींची, वेगवेगळ्या केमिकल्सची माहिती असणार आहे, ज्याच्यापासून आपण माणसाला होणारे, प्राण्यांना होणारे वेगवेगळे रोग आपण बरे करू शकतो. सो फार्माकोपॉइया. आणि हा कसाचा फार्माकोपॉइया असणार आहे, भारत देशाचा स्वतःचा असणार आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार आयुर्वेदिक फार्माकोपॉइया ऑफ इंडिया. भारतात मिळणाऱ्या औषधी वनस्पतींची भारत सरकारमार्फत अधिकृत तयार केलेली माहिती ज्या पुस्तकामध्ये असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत API, आयुर्वेदिक फार्माकोपॉइया ऑफ इंडिया. लीगल डॉक्युमेंट अँड बुक फॉर आयुर्वेदिक ट्रीटमेंट. भारतात जर कोणाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायची असेल, एखादं औषध बनवायचं असेल, तर त्या औषधाची माहितीही या पुस्तकामध्ये असणं खूप महत्त्वाचं असणार आहे. जी काय आयुर्वेदिक औषधं असतात बाजारामध्ये, त्या सगळ्यांमध्ये जी जी केमिकल्स असतात, त्यांचा उपयोग कसा होतो, या सगळ्याचा बेस जो असणार आहे तो या लीगल डॉक्युमेंट किंवा या लीगल बुकसोबत असणार आहे, ज्याचं नाव असणार आहे आयुर्वेदिक फार्माकोपॉइया ऑफ इंडिया. थँक्यू.